नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व श्रेयांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कॅन्सर पासून मुक्तीसाठी असणारी विश्वामृत चिकित्सा. मला आजच्या कार्यक्रमात आवर्जून सांगावंसं वाटतं की आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित असणारी अशी विश्वामृत चिकित्सा, ज्यामध्ये केवळ कॅन्सर सारखाच आजार नव्हे तर इतरही विविध प्रकारचे आजार, ज्याच्यामध्ये हृदयविकार असो, पोटाचे विकार असोत, संधिवात असो, गुडघेदुखी असो, अशा विविध आजारांसाठी केवळ आजार कंट्रोल करण्यासाठी नव्हे तर संपूर्ण बरा करण्यासाठी चिकित्सा केली जाते. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून आपण कॅन्सर पासून मुक्तीसाठी विश्वामृत चिकित्सा हा विषय चर्चेला घेतलेला आहे. आणि ही चर्चा करण्यासाठी विश्वामृत चिकित्सालयाचे प्रमुख चिकित्सक, साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्य समीर गोविंद जमदग्नी आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांची. नमस्कार सर. नमस्कार. वैद्य समीर गोविंद जमदग्नी ह्या आम्हा सर्व आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना एका द्रोणाचार्यांप्रमाणे असणारे गुरु समानाचं व्यक्तिमत्व मला आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण विश्वामृत चिकित्सालयामध्ये केवळ रुग्णांना चिकित्सा देणं हाच केवळ हेतून चिकित्सा केली जात नाही, तर आज आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं किंवा त्याचप्रमाणे आयुर्वेदाचा जनमानसात प्रचार आणि प्रसार करणं या कार्याला वाहून घेतलेलं विश्वामृत चिकित्सालय आज पुण्यामध्ये 4 ठिकाणी कार्यरत आहे. मुख्य दवाखाना सदाशिव पेठ सिद्धी प्लॅटिनम या ठिकाणी आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त विश्वामृत चिकित्सालयाच्या शाखा आता कोथरूड, अरण्येश्वर, सिंहगड या ठिकाणी सुद्धा उपलब्ध आहेत. ह्याशिवाय मुंबईमध्ये ठाकूर हॉस्पिटल या ठिकाणी सुद्धा विश्वामृत चिकित्सालय आता कार्यरत आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबई या ठिकाणी विश्वामृत चिकित्सालय कार्यरत आहेच. पण आज विश्वामृत चिकित्सालयाकडनं आज प्रशिक्षण घेऊन गेलेले 25,000हून अधिक आयुर्वेदाचे विद्यार्थी केवळ महाराष्ट्र आणि भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये आज हा विश्व परिवार पसरलेला आहे. आणि खास आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित असणारी विश्वामृत चिकित्सा विविध आजारांसाठी एक आशेचा किरण ठरली आहे. आपण आता या ठिकाणी एव्ही मध्ये बघतोय. ह्या मुख्य दवाखाना बघितला आपण विश्वामृत चिकित्सालयाचा, जो सिद्धी प्लॅटिनम सदाशिवपेठ पुणे या ठिकाणी आहे. अर्थातच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आज कार्यक्रम बघत असताना, ऐकत असताना हे जरूर समजून घ्या की विश्वामृत चिकित्सा आपण आज करतो किंवा ही जी विश्वामृत चिकित्सा आहे याचा एक सर्वसाधारण असणारं जे वैशिष्ट्य आहे की ह्यामध्ये कॅन्सरवरती मात करत असताना आपण बघतो की आज जी आधुनिक चिकित्सा आहे, ज्याच्यामध्ये किमोथेरपी किंवा रेडिएशन किंवा शस्त्रक्रिया अशा प्रकारचे इलाज केले जातात, ज्याच्यामध्ये कॅन्सर पेशींना मारण्यासाठीचे हे उपाय आहेत, पण त्याचे साईड इफेक्ट्स हे सुद्धा अतिशय गंभीर स्वरूपात आपल्याला दिसतात. पण आयुर्वेदाकडे आज एक आशेचा किरण म्हणून बघितलं जातंय. कारण हे साईड इफेक्ट्स टाळून जर का आपल्याला कॅन्सरवरती मात करायची असेल आणि त्या रुग्णाला पुन्हा एकदा नवसंजीवनी द्यायची असेल तर मला वाटतं आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित विश्वामृत चिकित्सा हा एकमेव आशेचा किरण आहे. आपण आज जाणून घेऊया कार्यक्रमामध्ये वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांच्याकडनं की काय विश्वामृत चिकित्सेचा दृष्टिकोन आहे कॅन्सरकडे बघण्याचा. पुन्हा एकदा स्वागत आपलं कार्यक्रमात सर. एकंदरीतच आपण कार्यक्रमाआधी मला सांगत होतात की एकंदरीतच आज जे काही प्रचलित कॅन्सरवरती जे काही इलाज आहेत त्यांचे दुष्परिणाम खूप शरीरावरती होतात. आणि त्या रुग्णाला असं होतं कधी कधी की रोगापेक्षाही मात्रेचा जास्त किंवा औषधाचा जास्त दुष्परिणाम शरीरावरती झालेला दिसतो. अशा वेळेस पुन्हा एकदा रोगप्रतिकारक क्षमता रुग्णांची जागृत करून एक नवसंजीवनी देणारी ही विश्वामृत चिकित्सा आहे. अर्थातच चिकित्सेकडे जाण्याआधी एकंदरीतच दृष्टिकोन काय आहे या रुग्णांकडे बघण्याचा, काय सांगता येईल आपल्याला? महत्वाची बाब ह्याच्यामध्ये अशी आहे की आपण जे निदान डॉक्टरांचं करून येतो, वैद्याकडे ज्यावेळेला रुग्ण येतो त्यावेळेला त्याचं निदान हे कॅन्सर अशा पद्धतीचं केलेलं असतं. आणि ते नाव ऐकल्यानंतरच बरेचसे लोक जे आहेत ते अर्धमेले होतात. तर वस्तुस्थिती अशी नाही आहे. आधुनिक शास्त्राचं निदान हे वेगळं आहे आणि आयुर्वेदाचं निदान हे वेगळं आहे. त्यामुळे एखादी गोष्ट कॅन्सर म्हणून लेबल झाल्यानंतर आपल्या शास्त्रानुसार तो वेगळा आजार असू शकतो आयुर्वेदानुसार. आणि एखादं शास्त्र बदललं की त्याची लिमिटेशन्स बदलतात आणि मग त्याच्यातलं साध्यासाध्यतोही बदलतं. त्या अनुरोधाने आम्ही पहिल्यांदा त्याचं निदान आयुर्वेदिक पद्धतीने करतो आणि त्यानुसार ट्रीटमेंट देतो. तर त्यामुळं विषादो रोगवर्धनानाम श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. मनाचा विषणपणा किंवा घाबरलेपणा जो आहे तो आजार नेहमी वाढवतो. त्यामुळे फक्त नाव ऐकून रुग्णांनी घाबरून जाऊ नये असा पहिला सल्ला मला द्यावा वाटतो. ओके. सो ह्यापर्यंत सांगितलं की नाव ऐकूनच बरोबर आहे की एकदा निदान झालं कॅन्सर की रुग्ण अर्धमेला झालेला असतो आणि अशा वेळेस त्याला आश्वासन चिकित्सा देणं किंवा वैद्यांनी अशा वेळेस त्याचं मनोधैर्य वाढवणे अत्यंत गरजेचं असतं. पण ह्याच बरोबरीने जसं आपण आता सांगितलं की कॅन्सर हेच निदान होईल त्या रुग्णाचं आयुर्वेदिक पद्धतीने असं नाहीये किंवा विश्वामृत चिकित्सेमध्ये कदाचित वेगवेगळ्या निदान पद्धतींचा वापर केलेला आहे. काय आहेत त्या? बरोबर.
तर असं आहे की रुग्ण आल्यानंतर आपण ज्यावेळेला त्याची तपासणी करतो त्यावेळेला बरेच वेळेला ब्रेन ट्युमर्सचे जे लोक असतात त्यांना पहिल्यांदा गांधील माशी किंवा मधमाशी चावलेली असते आणि हिस्ट्री टेकिंगमध्ये जेव्हा आम्ही त्या गोष्टींचा विचार करतो त्यावेळेला मग त्याचं निदान जे झालेलं आहे, आता ब्रेन ट्युमर असं जरी निदान झालेलं असलं तरी आयुर्वेदानुसार त्याची ट्रीटमेंट जी आहे ती आगद तंत्रातली किंवा विष तंत्रातली आहे. तो कीटक चावल्यानंतर उत्पन्न झालेले शरीरातले आणि रक्तातले जे बदल आहेत ते आयुर्वेद जास्ती काउंट करतो आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट दिली जाते आणि त्याचा निश्चित चांगला परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. दुसरी अशी काही उदाहरणं आहेत की आता डास, ढेकूण हे सुद्धा कीटक आहेत आणि त्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे ताप येतात आणि त्याचा सारखाच परिणाम शीतपूर्वज्वर असं होऊन बऱ्याच वेळा ल्युकेमियासारखं निदान केलं गेलेलं असतं. तर मग ल्युकेमिया म्हणून रक्ताचा कॅन्सर घेऊन एखादा रुग्ण आला तर आम्हाला ह्या पहिल्यांदा किती विचार करायला लागतो, नंतर त्याचा ज्वर किंवा फक्त ताप म्हणून विचार करायला लागतो. बऱ्याच वेळा खोकल्यातून हे लक्षण असेल तर कास नावाच्या आजाराचा विचार करायला लागतो. म्हणजे अनुजीवशास्त्राचं निदान एका बाजूला, आयुर्वेदाचं निदान एका बाजूला आणि ते निदान लक्षात घेऊन आयुर्वेदाची ट्रीटमेंट जी आहे ती वेगळी असते आणि मग साध्यासाध्यतेमध्ये फरक येतो. रुग्ण एखादा चांगल्या पद्धतीने बरा होतो याच्या मागं ही जी मूलगामी वृत्ती आयुर्वेदाची जी आहे ना ती जास्ती जबाबदारी असते. येस, ह्या अनुषंगाने आपण आता एक एव्ही बघितली की नाडी परीक्षा, कारण हा एक वैश्वामृत चिकित्सेचं मला वाटतं वैशिष्ट्य आहे की नाथपंथीय नाडी परीक्षा. कार्यक्रमामध्ये आपण आम्हाला बऱ्याचदा सांगता ह्याविषयी, आपण हृदयविकाराचाही कार्यक्रम केला मागे, की नाडी परीक्षेचं महत्व अनन्यसाधारण आहे. कॅन्सरच्या रुग्णांमध्ये सुद्धा नाडी परीक्षा आवश्यक ठरते का? हो, नाडी परीक्षा करत असताना रुग्णाच्या शरीरातले जे बदल झालेले आहेत ते आपल्याला समजणं ही गोष्ट जी आहे ती वैद्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची असते आणि त्याच वेळेला त्याचा आहार विहार किंवा आत्ता असं सांगितले तशा दंशाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बऱ्याच वेळा हिस्ट्री टेकिंगमध्ये किंवा केस घेत असताना राहून जातात. पण ह्या अशा ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत त्या नाडी परीक्षेतून आपल्याला समजून येतात आणि मग त्या अनुरोधाने ट्रीटमेंट केली की प्रिसाइजली त्या आजारासाठीची जी ट्रीटमेंट आहे ती उपलब्ध होऊ शकते. हे इतक्या कमी वेळामध्ये सगळं सांगता येईल असं नाहीये आणि बराचसा विषय याच्यात अनुभूतीचा आहे, त्यामुळे हे सिद्ध करून दाखवा असं म्हटलं तर प्रत्येक वेळी जमेल असं नाहीये. पण ज्याच्या त्याच्या अनुभूतीचा हा विषय असतो आणि त्याचा परिणाम जो आहे तो रुग्ण बरा होण्याच्या हिशोबाने, त्याचं आयुष्य वाढण्याच्या हिशोबाने किंवा त्याच्या वेदना कमी होण्याच्या हिशोबाने आम्ही 30 वर्ष बघतोय. ओके, ह्या अनुषंगाने मला एक अनुभूती जेव्हा तुम्ही म्हणालात तेव्हा मला आवर्जून सांगायचं वाटतं की आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये विद्यार्थ्यांना आयुर्वेदाबरोबरच अध्यात्माची गोडी सुद्धा लावली जाते. त्याचा फायदा वैद्याला होतोच, रुग्णाला जास्त असेल कारण अशा वैद्याच्या सानिध्यात गेल्यावरती. पण ह्या अनुषंगाने नीतिमत्ता किंवा आपण खास करून कॅन्सरची चिकित्सा करत असताना जे काही वैशिष्ट्यपूर्ण काही चिकित्सा सांगितलेले आहेत त्यात नीतीपालन हा एक महत्वाचा भाग आपण सांगितलेला आहे. अगदी बरोबर आहे. सो एकंदरीतच थोडंसं आपण आता चिकित्सेकडे वळूया. आपण निदानाबद्दल आता बोललो. कशा रीतीने जेव्हा कॅन्सरचे रुग्ण येतात ट्रीटमेंट प्लॅनिंग कशा रीतीने केलं जातं ह्यांचं? याच्यामध्ये पंचकर्माचा भाग आणि शमन चिकित्सा म्हणजे पोटामध्ये औषध देणं, काढे देणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर आपण करतच असतो. पण त्याच्यापेक्षा सुद्धा जास्ती महत्वाचं म्हणजे त्या आजाराचं निदान जे आहे ते आयुर्वेदानुसार काय आहे हे समजणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला रक्ताचा कॅन्सर झालेला असतो आणि अशा लोकांचं निदान आयुर्वेदानुसार रक्तपित्त असं असू शकतं. तर आयुर्वेदानुसार रक्तपित्त या आजाराची ट्रीटमेंट त्या मानाने सोपी आहे आणि ती केल्यानंतर रुग्णांच्या सगळ्याच लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशनमध्ये सुद्धा फरक येतो असं आपल्याला दिसत असतं. ह्याच्या व्यतिरिक्त काही वनस्पतींचे रस आम्ही मुद्दामून वापरतो, कारण वनस्पतीमध्ये क्लोरोफिल हे द्रव्य असतं, त्याच्यात मॅग्नेशियम असतं आणि आपल्या शरीरामध्ये रक्त असतं त्याच्यामध्ये एफई असतं. तर ते एफई जे आहे ते फक्त एमजीला रिप्लेस करतं आणि शरीरामध्ये आपल्या जीवनशक्तीचा आविर्भाव व्हायला सुरुवात होते. जेवढा रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल तेवढा कॅन्सरचाही गाठ किंवा कॅन्सर जो आहे तो कमी होण्याची शक्यता वाढायला लागते. म्हणून प्राणायामाचं जसं महत्व आहे तसंच काही वनस्पतींचे रस वापरणं हा भाग सुद्धा आम्ही आपल्या ट्रीटमेंटच्या मध्ये खूप महत्वाचा असा धरत असतो. आणि याच्या बरोबरीनं तर ब्रह्मचर्याचं पालन करणं, मीठ जे जास्ती मोठ्या प्रमाणात लोक खात असतात ते बंद करणं, फक्त गायीच्या दुधावरती राहणं, असं करून पित्ताचं जर शमन ह्या आजारामध्ये केलं गेलं तर मग नंतर जे नेक्रोसिस होणं किंवा कूज सड आहे किंवा मेटास्टेसिस होत असताना तो आजार जो पसरतो त्याच्यासाठी मग अंगाला अभ्यंग पहिल्यापासून जर एखादा माणूस करत असेल किंवा बस्तीसारखी ट्रीटमेंट करत असेल तर त्याचा निश्चितपणे खूप चांगला फायदा होत असतो. तर निदानाचं हे वैशिष्ट्य प्लस आयुर्वेदात सांगितलेली ही ट्रीटमेंट अशा दोघांचा एकत्रित समन्वय झाला ना तर मला नाही वाटत की हा आजार इतका धोकादायक असू शकतो. येस, जरूर. आणि या अनुषंगाने अनेक रुग्णांचं आपण मनोगतही जाणून घेणार. पण तत्पूर्वी एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा मी नाव ऐकलं मगाशी कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करत असताना इको मेडिसिन एक संकल्पना आपण सांगितलेत की वनस्पती औषधांचा वापर हा कॅन्सरवरच्या उपचारांमध्ये अतिशय प्रभावीपणे होऊ शकतो. काय येते वनस्पती? आता मगाशी जसा आपण ऑक्सिजनचा मुद्दा सांगितला तसा आता समजा ही तुळस नावाची एक वनस्पती आहे. तर या तुळशीमध्ये ओझोनचं भरपूर मोठ्या प्रमाणावरती असतं इतर वनस्पतींच्या पेक्षा आणि ओझोन किंवा ऑक्सिजन आपल्या रक्तामध्ये जेवढा वाढेल
तेवढं ती वनस्पती ही अँटी कॅन्सरस असं काम बऱ्याच वेळा करताना दिसते. तर आयुर्वेदामध्ये जी पंचविध कषाय कल्पना किंवा औषधाची निर्मिती सांगितली आहे चरक ऋषींनी, त्याच्यामध्ये पहिलंच त्यांनी सरस वापरायला सांगितलेलं आहे. आणि दुर्दैवाने आता कोणताही वैद्य ताज्या वनस्पती वापरण्याकडे त्याचा कल नसतो, मिळत नाहीत म्हणून किंवा लोकांना ते घ्यायला सोपं होत नाही म्हणून. पण आजार जसा आहे तसं जर त्याच्या मागं लागायचं झालं तर मग हे इको मेडिसिन आता जे आपण बनवतोय त्यामध्ये जवळ 53-54 वनस्पतींचे सरस म्हणजे रस काढून ते ताजे आपण रुग्णाला देत असतो. आणि त्याच्याबरोबर इतर काही चातुर्यात वगैरे किंवा त्रिकटूसारखी औषधी द्रव्य आहेत की ज्याच्यामुळे जाठराग्नी जो आहे तो वाढायला लागतो. जाठराग्नी जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत आरोग्य चांगलं राहतं. भूक चांगली लागणं म्हणजे जाठराग्नी चांगला आहे असं नाहीये. ज्याला कोठा साफ होतो आणि ज्याला भूक चांगली लागते त्याची भूक चांगली असं म्हणायला पाहिजे. आग्नेय जरण शक्ती असं म्हटलंय. पचनाची ताकद जी आहे ती लक्षात घ्यायची. अन्यथा लोकांना भूक चांगली लागते आणि मोठे आजार झाले तर असं होऊच शकत नाही. भूक चांगली तर आरोग्य हे नक्की आहे. तर हेच इको मेडिसिनमुळे घडतं आणि त्यांच्या प्रत्येक पॅरामीटर्समध्ये दिवसागणिक सुधारणा होते असं आपल्याला दिसून येतं. हे जरूर आपण कार्यक्रमात पुढे जाणून घेणार आहोत की विश्वामृत चिकित्सेमध्ये असणारे हे जे सर्व प्रकारचे आहार विहार किंवा असणारे जी एकंदरीतच उपचार पद्धती याविषयी आपण जाणून घेऊया. मला आजच्या कार्यक्रमात आवर्जून सांगावंसं वाटतं, केवळ कॅन्सरच नव्हे तर विविध प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी आज विश्वामृत चिकित्सा एक आशेचा किरण ठरलेली आहे. विश्वामृत चिकित्सालय आता पुण्यामध्ये सदाशिवपेठ, कोथरूड, अरण्येश्वर आणि सिंहगड या ठिकाणी कार्यरत आहेच. पण ह्याच्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये ठाकूर हॉस्पिटल या ठिकाणी सुद्धा विश्वामृत चिकित्सालय कार्यरत आहे, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली या सर्व आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं आजच्या कार्यक्रमामध्ये मला जी घोषणा करावीशी वाटते ती आहे आमच्या आयुर्वेदाच्या खास विद्यार्थ्यांसाठी. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी आज मोफत प्रशिक्षण विश्वामृत चिकित्सालयातर्फे आज उपलब्ध आहे. आजपर्यंत 25,000हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे विश्वामृत चिकित्सालयामध्ये आणि हा विश्व परिवार आता संपूर्ण जगभर पसरलेला आहे. याच्या व्यतिरिक्त खास सर्वसामान्यांना आयुर्वेदामध्ये रुची निर्माण व्हावी आणि त्याचं ज्ञान मिळावं ह्यासाठी सर्वसामान्य जणांसाठी सुद्धा विश्वामृत चिकित्सालयामध्ये आयुर्वेदाची माहिती उपलब्ध आहे. आपण त्यांच्या संपर्कासाठी नंबर आता स्क्रीनवरती बघत आहात ते जरूर टिपून घ्या. कॅन्सर किंवा कुठल्याही इतर आजारांविषयी जर का आपल्याला काही अधिक मार्गदर्शन हवं असेल तर आपण जरूर तिथे संपर्क करू शकता. कामाकडे वळूया पुन्हा एकदा. सर, आपण आता आम्हाला खूप अमूल्य माहिती दिलीत की इको मेडिसिन म्हणजे आज जे आहेत वनस्पती आपल्याला त्याचा वापर करून आपण खूप प्रभावीरित्या कॅन्सरवरती मात करू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त आपण अजून काय वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा करता? रुग्णाच्या बाबतीत विचार करत असताना काही मूलगामी विचार करायला लागतात. म्हणजे आपली पृथ्वी जी आहे ती सूर्याच्या भोवती अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये फिरत असते. म्हणजे कोणताही आजार सुरू होत असताना आपल्या शरीराला जी गती आहे ती पृथ्वीच्या गतीसारखी आहे. तर सगळ्याच आजारासाठी आणि प्राधान्याने आम्ही कॅन्सरसाठी असे प्रयत्न करून बघितले की व्हीलचेअरवरती रुग्णाला बसवायचं आणि क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये त्याचं शरीर काही वेळेपुरतं रोज फिरवायचं. तर प्राणायामाचा जसा परिणाम येतो, आसनाचा जसा परिणाम येतो, औषधांचा जसा परिणाम येतो, तसा या गतिभेदाचा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने परिणाम येतो लक्षात येतं. दुसरं, या इकोसिस्टीममध्ये सगळ्या जगाच्या ज्या प्रक्रिया चालतात त्याची दैवत आयुर्वेदाने धरलेली आहेत आणि आपल्या धर्मशास्त्रांनी धरलेली आहेत आणि ती सगळी गायीच्या शरीरामध्ये आहेत असं आपण म्हटलं जातं. तर गायीच्या पोटामध्ये किंवा अंगामध्ये 33 कोटी देव आहेत असं म्हणजे ते लाख कोटी असं नाहीये. तर कोटी म्हणजे प्रकार असा संस्कृत अर्थ आहे त्याचा. तर 33 प्रकारचे देव गायीच्या पोटामध्ये आहेत आणि ते इकोसिस्टीम बाहेरचे जे आहेत त्याचं प्रधानत्व ते करत असतात. तर ही गोष्ट लक्षात घेऊन जुन्या ऋषीमुनींनी पंचगव्याचा वापर वेगवेगळ्या आजारांसाठी केलेला होता. मग त्यात पूर्वजन्मीच्या पापापासून ते आत्ताच्या पोटाच्या तक्रारीपर्यंत आणि गाठींच्या तक्रारीपर्यंत सुद्धा हे सांगितलं गेलेलं आहे. आणि त्यात महत्वाचा भाग असा आहे की प्रत्येक शरीराला जिथं शरीरामध्ये कॅन्सर उत्पन्न होतो त्यावेळेला त्या पेशीचं उन्मादावस्थेमध्ये रूपांतर झालेलं असतं. आणि उन्माद आणि अपस्मार हे दोन मनाशी संबंधित आजार जे आहे तिथं पंचगव्य पहिल्यांदा वापरलं गेलेलं आहे. तर त्या पेशीचा तो उन्माद आहे असं ज्यावेळेला कॅन्सरचं निदान आपण करतो तेव्हा पंचगव्य एवढं उत्तम औषध दुसरं सापडत नाही. आणि त्याने हाडापर्यंत गेलेले जे हॉटस्पॉट्स आहेत हाडामध्ये आलेले कॅन्सरचे त्याच्यासाठी त्याचा अप्रतिम उपयोग होतो आणि प्रत्येकाने तो करून बघण्यासारखा आहे. तर हे एक वैशिष्ट्य माझ्या मते आयुर्वेदाने जपलेलं आहे आणि त्याचा परिणाम प्रत्येक वैद्याने घ्यावा, प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते समजून घ्यावं आणि अशी जी आयुर्वेदीय तत्व आहेत ती लोकांच्या पुढे आणणं हे या कार्यक्रमाचं माझ्या मते आपलं ध्येय आहे. आणि खरोखर धन्यवाद सर याबद्दल की आज अनेक विद्यार्थी आयुर्वेदाचे कार्यक्रम बघत असतील, सर्वसामान्य बघत असतील. जरूर आपण त्यांच्या संपर्कासाठी नंबर टिपून घ्या. आपल्याला जर का कर्करोगाविषयी अधिक माहिती हवी असेल, कॅन्सरच्या उपचारांविषयी अधिक माहिती हवी असेल तर आपण जरूर घ्या. पण याच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य लोकांपर्यंत आयुर्वेद पोहोचावा हा या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. सर, आपण आता सांगितलं तसंच वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सेबद्दल आपण आता बोलत होतो, चर्चा करत होतो. अग्निकर्म ही एक चिकित्सा खरोखर एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे असं म्हणायला हरकत नाही. ह्याचा वापर पण कॅन्सरमध्ये होतो का? हो, या वापर सुद्धा होतो. कारण अग्निकर्म ही एक प्रकारची त्रासन चिकित्सा आहे.
पण ज्या धातूंच्या सहाय्याने आपण ते अग्निकर्म करतो त्याचाही परिणाम येतो. आणि ही वात रोगासाठीची ट्रीटमेंट असल्याकारणानं शरीरात विभजनाची कुठेही विकृती जर आली तर त्यासाठी अग्निकर्म हे अप्रतिम उपयोगी पडतं. आता ब्लॅडरशी संबंधित कॅन्सर आहे तर आपण त्याला हृदय आणि शिर किंवा मस्तिष्क हे मर्म कधी लक्षात घेत नाही. पण ते जर लक्षात घेतलं आणि त्या मर्मांच्या ठिकाणी आश्रित अशा प्राणशक्तीच्या स्थानांच्या ठिकाणी जर अग्निकर्म केलं गेलं तर त्याचा परिणाम जो आहे तो ब्लॅडरच्या फिजिओलॉजीवरती येऊ शकतो. आणि मग मूत्रमार्गामध्ये असलेल्या कॅन्सरचा परिणाम कमी करण्यासाठी आपण हृदय आणि मस्तिष्क हे मर्म सुद्धा वापरू शकतो. तर ही जी आयुर्वेदाची वैशिष्ट्य आहे ती वापरून आम्ही अग्निकर्माचा वापर करतो. फक्त वातव्याधी अशा पद्धतीने त्याच्यात विचार केलेला नसतो. पण ह्या गोष्टींचा वापर पंचकर्मासहित आणि शमन चिकित्सेसहित जर केला गेला तर समोर येणारं जे फळ आहे ते खूप गोड आणि चांगलं असतं असं व्यवहारात दिसून येतं. येस, त्या अनुषंगाने आपण बघूया काही रुग्णांचं मनोगत. आपण अग्निकर्म चिकित्सा आता बघत आहोत या ठिकाणी जी खास करून विश्वामृत चिकित्सालयाचं वैशिष्ट्य आहे. पण ह्या अनुषंगाने जसं आता डॉक्टरांनी सांगितलं की येणारं फळ हे गोड असतं आणि ह्या रुग्णांना काय फायदा झाला विश्वामृत चिकित्सेचा आपण जाणून घेऊया. मी हिंदुराव नारायण पाटील कोल्हापूर येथे राहतो. मी 2011 मध्ये मला घशाचा त्रास झाला आणि एंडोस्कोपी केल्यानंतर माझ्या स्वयंत्रामध्ये गाठ असल्याचे निदान झाले. स्वयंत्राच्या गाठीमुळे मला बोलता येत नव्हतं. मी मुका झालो. त्यानंतर मी वैद्य समीर जमदग्नी यांच्या विश्ववती चिकित्सालयामध्ये आयुर्वेदिक औषधं घेतली आणि 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांच्या औषधाचा परिणाम माझ्या गाठीवर झाला. आणखी मी बोलायला लागलो. त्यानंतर परत एंडोस्कोपी केली. त्यावेळेला माझी स्वयंत्राची गाठ गेल्याचे निदान झाले. मी स्वाती खेबुडकर कोल्हापूर येथे राहते. मला ऑक्टोबर 2011 मध्ये 2nd स्टेज लंग कॅन्सर डिटेक्ट झाला. तो लिव्हर आणखीन ब्रेन मध्ये पसरलेला होता. मग आम्ही पुण्याला वैद्य समीर जमदग्नी यांचे औषध सुरू केले. त्यांच्या औषधामुळे मला रेडिएशन व केमोथेरपीमध्ये जे काही साईड इफेक्ट्स होतात ते झाले नाही आणि माझा आता उपचार सुरू असून तब्येतीमध्ये माझ्या भरपूर सुधारणा झालेल्या आहेत. येस, आपण आता बघितलं की ह्या सर्व कॅन्सरग्रस्त रुग्णांना विश्वामृत चिकित्सेचा किती फायदा झालेला आहे. आपण विश्वामृत चिकित्सेविषयी अधिक जाणून घेऊया. मला आवर्जून सांगायचं वाटतं की कार्यक्रमात आता जाणून घेतलं की जी वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे किंवा विश्वामृत चिकित्सा आहे याद्वारे आज अनेकविध रुग्णांना खास करून कॅन्सरग्रस्त रुग्णांना त्याचा फायदा झालेला आहे. अर्थातच विश्वामृत चिकित्सालयाला भेट देणाऱ्यांमध्ये खास या ठिकाणी आपण बघूया आता लॅपटॉपवरती आपल्या माननीय राष्ट्रपती असणाऱ्या प्रतिभाताई पाटील या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. प्रमुख आचार्य पुरुषोत्तम प्रियदासजी. पण ह्याच्या बरोबरीने आज वेगवेगळ्या प्रकारचे नामांकित असे असणाऱ्या पर्सनॅलिटीजने व्हिजिट केलेले आहे विश्वामृत चिकित्सालयाला, ज्याच्यामध्ये माननीय शंकराचार्य आहेतच आपल्याला दिसतात आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त खास करून राष्ट्रपती पदी असणाऱ्या प्रतिभाताई पाटील यांनी सुद्धा विश्वामृत चिकित्सालयाला भेट देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. वैद्य समीर गोविंद जमदग्नी मानद चिकित्सक आहेत प्रतिभाताई पाटील यांचे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला माननीय मंत्री दिलीप सोपलजी दिसत आहेत, उल्हासदादा पवार आहेत आणि अनेकविध इतरही नामवंत व्यक्तींनी आज विश्वामृत चिकित्सालयाला भेट देऊन त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि विश्वामृत चिकित्सालयाचा गौरव वाढवण्यास मदत केलेली आहे. शंकराचार्य आपण बघितले आता. सर, ह्या सर्व गोष्टींमध्ये आज मला आवर्जून सांगावं वाटतं की आज विश्वामृत चिकित्सेचे जे वैशिष्ट्य आपण आता बघितली, आज इको मेडिसिन आहे, अग्निकर्मासारखं कर्म आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पंचकर्म, शमन चिकित्सा, ह्याच्याच बरोबरीने एक विशिष्ट प्रकारचे बस्तींची चिकित्सा आपण करता, ती काय आहे? बरोबर आहे. हल्लीच्या काळामध्ये कीटकनाशकं किंवा इन्सेक्टिसाइड्स आणि पेस्टिसाइड्स याचा खूप वापर होतो. बियाणं जे असतं ते संकरित असतं. पुन्हा डांबरासारखे पदार्थ जे आहेत त्याच्या संपर्कात माणूस खूप येतो किंवा ॲस्बेस्टॉसचे पत्रे जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावरती वापरले जातात. ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये अन्न करून खाण्याची बऱ्याच लोकांची पद्धत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कॅन्सर उत्पन्न करणाऱ्या अशा आहेत आणि त्याच्यातनं 5 ते 30 वर्षामध्ये मॅलिग्नन्सी उत्पन्न होण्याची शक्यता असते. तर ही कारणं इतकी अनंत आहेत कॅन्सरची की त्याला एकाच कुठेतरी सूत्रामध्ये धरणं हे गरजेचं आहे. आणि त्या आयुर्वेदातलं सूत्र असं आहे की कोणत्याही आजारासाठी बस्ती ही अर्धी ट्रीटमेंट सांगितलेली आहे, चिकित्सा सांगितलेली आहे. तर आपण हा आजार जर त्रिदोषात्मक धरलो किंवा धरायला सुरुवात केली किंवा सांधिपातिक आजार आहे असं जर आपण समजायला सुरुवात केली तिन्ही दोषातून उत्पन्न होणारा, तर बस्ती हा कफासाठी, पित्तासाठी आणि वातासाठी अशा तिन्ही दोषांसाठी आयुर्वेदाने वापरलेला आहे. तर सकाळच्या वेळेला कफग्न बस्ती,
म्हणजे कफ कमी करणारा बस्ती, दुपारच्या वेळेला पित्त कमी करणारा बस्ती आणि संध्याकाळी वात कमी करणारा बस्ती, अशी जर ट्रीटमेंट त्या रुग्णाला दिली गेली तर त्याचा आजार जो आहे तो वाढणं थांबतं आणि हळूहळू तो कमी यायला लागतो असं दिसून येतं. तर सांधिपातिक अवस्था जी आहे या आजाराची, त्याच्या म्हणजे मॅलिग्नंट जी सिच्युएशन याच्यातली आहे ती कमी करण्यासाठी अशा पद्धतीने बस्ती आम्ही वापरतो. हे एक आपल्या दवाखान्याचं वैशिष्ट्य आहे. सर, जाता जाता आमच्या सर्व प्रेक्षकांना आणि विद्यार्थ्यांना आपल्याला काय सल्ला द्यायला आवडेल? ह्याच्यात महत्वाचा भाग असा आहे की शास्त्राचं अध्ययन हे पहिल्यांदा व्यवस्थित व्हायला पाहिजे. मूळ ग्रंथ जे आहेत ते पहिल्यांदा जाणून घ्यायला पाहिजेत. त्याच्या टीकेचं वाचन व्हायला पाहिजे. आत्ताची जी सूत्र आहेत आधुनिक शास्त्राची ती आणि आपली आयुर्वेदिक सूत्र यांच्यातली जी तफावत आहे ती कोणत्या मूळ सिद्धांतांच्या फारकतीमुळे आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानुसार मग रुग्णाचं निदान करून ताज्या वनस्पती जितक्या चांगल्या पद्धतीने वापरता येतील, हिरक भस्म किंवा सुवर्णभस्मासारखी भस्म ज्या पद्धतीने वापरता येतील ती मूळ तत्वाचा विचार करून जर वापरली गेली तर मला नाही वाटत की हा आजार जितका भयानक दिसतो तेवढा लोकांना दिसेल. पहिल्या दुसऱ्या अवस्थेत तर तो नक्की बरा होतो. तिसऱ्या अवस्थेमध्ये आपण त्याच्यासाठी त्याचा लाईफ स्पॅन वाढवणं, वेदना कमी होणं याच्यासाठी सुद्धा त्याचा उत्तम पद्धतीने वापर करू शकतो. तर मुलांनी आणि वैद्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आयुर्वेदाकडे बघण्याची दृष्टी जी आहे ती जास्ती निरोगी करायला पाहिजे असं मला वाटतं. जरूर हा एक मोलाचा संदेश आपल्याला वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांनी जाता जाता दिला. आपण जरूर संपर्कासाठी जे नंबर आहेत विश्वामृत चिकित्सालयाचे ते जरूर टिपून घ्या. कॅन्सर उपचारांसाठी हे खास नंबर्स आहेत 9595810727 हा पहिला नंबर आहे आणि 24430259 हा दुसरा नंबर आहे, ज्याच्या मागे एसटीडी कोड पुण्याचा 020 आपण लावू शकता. आणि जर आपल्याला अधिक काही माहिती हवी असेल तर आपण जरूर ह्या क्रमांकावरती घेऊ शकता. वैद्यराज, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात. एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.